आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व नगरसेवकांना घेऊन त्यांना भेटण्यासाठी आज गेलो होतो। नवीन आलेले आयुक्त आहेत त्यामुळे थोडं उशिराने गेलो, तर त्यांना सर्व माहिती घेणं गरजेचं होतं आणि सर्व महत्त्वाचे विषय होते कल्याण पूर्वचे आणि कल्याण पश्चिमचे। त्याच्यामध्ये विशेषतः आरोग्य सुविधा, पाणी प्रश्न, रिंग रूट असेल किंवा इतर रस्ते असतील, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत, पाण्याचं जे आपण देहरेज धरणाला साहेबांनी निधी ठेवला आहे बजेटमध्ये, त्याचा पाठपुरावा, त्याच्यासाठी एक आपल्या ऑफिसरसोबत एक कमिटी तयार करायला सांगितलेले। अशा अनेक प्रश्नावरती सकारात्मक चर्चा झालेली आहे। रुक्मिणीबाई हॉस्पिटलचा जो कालचा प्रकार झाला, त्या प्रकाराबद्दलसुद्धा सर्व नगरसेवकांनी आणि आम्ही त्यांना धारेवर धरलं होतं। ॲम्ब्युलन्स होत्या ते कुठे आहेत, काय आहेत, कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत, आणि मरत असताना 1000 रुपये गरजेचे आहेत, तर तो जीव वाचवणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने त्यांना पूर्ण भंडावून सोडलं होतं। आणि त्या हिशोबाने त्यांनी ते आश्वासन आपल्याला दिलेलं आहे की ह्याच्यामध्ये 1 आठवड्यामध्ये मला मी बराचसा बदल करून दाखवेन, असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। एकूणच जे महत्त्वाचे प्रश्न होते, साफसफाई, नालेसफाईचा विषय झाला। नालेसफाई नगरसेवकांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला अपुरी होत असते, आणि मग अपुरी होत असल्याकारणाने मग ते नंतर पूर येणं वगैरे ह्या गोष्टी होत असतात। तर त्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालावं आयुक्तांनी, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा त्यांना दिलेल्या आहेत। आणि एकूणच काही प्रश्नांवरती आयुक्तांनीसुद्धा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं की असे प्रश्न जर आहेत आणि जर वर्षानुवर्षे ते सुटत नाही, तर त्याची उत्तरं द्या, अशा पद्धतीचं त्यांनी ऑफिसर लोकांना, अधिकारी लोकांना आमच्या समोरच सुनावलं। आणि त्या पद्धतीने ते आठवड्याची वेळ त्यांनी मागितलेली आहे। जेवढे प्रश्न आपण दिलेले आहेत त्याचा आठवड्यापर्यंत एक आराखडा किंवा एक विस्तृत माहिती ते आपल्याला देणार आहेत। एकूणच चर्चा आहे ती सकारात्मक झालेली आहे। त्या अधिकाऱ्यांची आज आम्ही उत्तरं ऐकली, ते थातूरमातूर उत्तरं देत आहेत त्या अधिकारी, आणि आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेले आहेत तर इथे एक चांगला ऑफिसर नेमा। ह्या ज्या लेडी आहेत त्या लेडी असून पण जर लेडीचा मृत्यू होतो याचा अर्थ त्या असंवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ बदली करा, अशी मागणीसुद्धा आयुक्तांकडे केली। आणि आयुक्तांनीसुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की ते त्यांना हँडल होण्यासारखं नाही, आपण आरोग्यसेवा सुधारण्यासाठी चांगली व्यक्ती तिथे नेमूया, वैद्यकीय सेवेला आपल्या पूर्णपणे त्याचा आकार बदली करेल। आयुक्तांनासुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही IAS ऑफिसर आहात, तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला, ही वैद्यकीय आपली सुविधा आहे, ही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, आणि पुन्हा असा प्रकार घडला तर मग आपण आपल्या पद्धतीने तिथे काय करायचं ते करणार। कारण मागच्या वेळेसच मी तो इशारा दिला होता, त्यामुळे ह्याच वेळेला ते मला करायचं होतं। परंतु ठीक आहे, नवीन आयुक्त आले होते, त्यांनी रिक्वेस्ट केली होती फोनवर की असं करू नका, मला वेळ द्या, आपण कुठेतरी थोडं थांबायला पाहिजे असं वाटलं मला, म्हणून मी त्यांना ते वेळ देतो आहे। परंतु ह्याच्यानंतर ते माफ करणार नाही आपण, आणि कोणाला सांगणार पण नाही, ते आपल्या पद्धतीने मग आपण काय करायचं ते करू आपण।